कानाने ऐकली ना तिचे ऐकून तर साधी माझी तडपायची मस्तकात केली. आधी सांग जिजू कुठे गेले? ते बाहेर गेले येतील थोड्या वेळात. पण तू सांग ना मला काय झालं? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं तुमची परी तुमचं नाक कापायला निघाली. नाक कापायला निघाली? अरे काय बडबडतोस? अगं खरं तेच सांगतोय. तो विजय ना विजय. कोण विजय? तो ग त्या मुकुंद मानाचा पोरगा ज्याच्या आईच्या अंगाला गोळा. बरोबर. मग काय झालं त्याला? काय झालं? अगं परी त्याला भेटायला गेली होती. अरे वेड्या, त्याला नाही त्याच्या बहिणीला भेटायला गेली असेल ती. दोघी वर्ग मैत्रिणी माहिती आहे ना तुला? हे चला बहिणीची जात एवढी खुडी आणि मोठी का असते हेच मला कळत नाही. अगं ताई ती तिला नाही तर तिचा बहाणा करून त्याला भेटायला जाते. आणि ताई मी तर असं ऐकलंय की त्या दोघांमध्ये काहीतरी लफडं सुरू आहे म्हणे. मग तू सांग. अगं याला तुमच्या देशमुख घराण्याचं नाही कमलं नाही तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? हे बघ प्रेम, तू खूप वाचाड आहेस आणि ही गोष्ट कुणालाही सांगू नको. तुझ्या जिजूला तर मुलीच नाही. तुला माहिती आहे त्यांचा स्वभाव किती तापट स्वभावाचे आहेत ते. मी कशाला कुणाला सांगू? मी कशाला कुणाला सांगू? पण या गावाच्या गल्लोगल्लीत चर्चा सुरू आहे त्याचं काय? अगं किती लोकांचे तोंड बंद करणार आहात ताई तुम्ही? ताई अगं माझी बहीण म्हणून तुला एक मोलाचा सल्ला देतो. अगं तुमच्या घराण्याच्या इज्जतीला गालबोट लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना ताई तर त्यावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे परीचं लग्न. अगं उरकून टाका लवकरात लवकर नाही तर उद्या पस्तावण्याची पाळी येईल. ताई बऱ्याच दिवसाची तुला एक गोष्ट सांगायची होती का? सांगेन म्हणत होतो पण हिंमत होत नव्हती. आता बघ ना परीचंही लग्नाचं वय झालंय आणि माझं सुद्धा. अगं नाही म्हणजे इकडे तिकडे कुठं नवरदेव मुलगा शोधत बसण्यापेक्षा मग माझ्याविषयी जिजूशी बोलशील तर फार बरोबर. नाही म्हणजे तिचं मन भटकून द्या तुमच्या घराण्याच्या इज्जतीला गालबोट लागू नये म्हणून म्हणतो. नाही हे काही माझ्याशी जमणार नाही. तुला काय बोलायचं तू त्यांच्याशी बोलून घे. मला तुझ्या बंद्यात पाडू नकोस. अगं पण तू असताना माझं बोलणं शोभतं काय? आणि भावासाठी एवढंही करू शकत नाहीस तू? तुला सांगितलं ना तुला काय बोलायचं तू त्यांच्याशी बोल. मला तुझ्या बंद्यात पाडू नको. ठीक आहे मलाच काहीतरी करावं लागेल. तूच काहीतरी काय करावं लागेल? काय नाही जिजू आम्ही सर गप्पा मारू. अरे मलाही कळू द्या कुठला विषय आहे तो. नाही जिजू या बिझनेसच्या कामामुळे मला कधी वेळ मिळाला नाही आणि या विषयावर तुमच्याशी कधी बोलण्याची हिंमतही केली नाही. पण आणखी किती दिवस तुमच्या भरोश्यावर जगायचं तेव्हा 2 हाताची जाहिरात करण्याचा विचार करतोय. अच्छा म्हणजे तुला लग्न करायचंय? अर्थात तुमचा आशीर्वाद आणि परवानगी असेल तर. अरे आशीर्वाद तर आहे त्यात परवानगीची काय गरज? एक काम करू आपण उद्याच मुलगी बघायला जाऊ काय? नाही जिजू त्याची काय गरज नाही. अच्छा म्हणजे मुलगी बघितलीच वाटत? हो ना. कोण आहे ती भाग्यवान? हे आपली परी. काय म्हणालास पुन्हा बोल? आपली परी. माझ्या बहिणीचं नाव घेण्याची माझ्या बायकोच्या भावास म्हणून वाचलंस नाही तर चालेल तुकडे करून टाकलेस. जिजो परीचं माझ्याशी झालेलं लग्न तुम्हाला आवडत नाही मग तिनं तुमचं नाक कापलेलं आवडेल? म्हणजे काय म्हणायचं आहे तू? हे की परी आणि तो विजय माने रोज चोरून भेटत असतात. जी भास सोडून हातात माझ्यावर रागवतून काय होणार आहे? जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं. हे बघ हे जर खोटं असेल ना तर लक्षात ठेव जिवंत काढून टाक तिचं. जिवंत जरा घेतो का हो का असा वारंवार अपमान करता तुम्ही माझ्या भावाचा? मग काय करू? अगरबत्तीला पूजा करू तुझ्या भावाची? पोडका आला नाही तुला तुझ्या भावाच्या? हो पण तो असं काय वाईट बोलला? स्वतःच्या लग्नाविषयीच बोलला ना. असं त्याची लायकी आहे का माझ्या बहिणीसोबत लग्न करायची? हो पण त्याच्या बहिणीची लग्न करण्याची मात्र तुमची लायकी आहे ना. अरे मारणार आहेस का तिला? मारणार आहेस का? तिलाच नाही जो माझ्या विरोधात जाईल त्याला सुद्धा सोडणार आहे. काय कुठं गेली होतीस? दादा मी मैत्रिणीला भेटायला. मैत्रिणीला भेटायला गेली होतीस की मैत्रिणीच्या बहाणा करून त्या हरामखोर विजयाला भेटायला गेली? खरं बोल. होय दादा खरं आहे. का भेटायला गेली होतीस? दादा दादा काय भेटायला गेली होतीस? दादा माझं मनापासून प्रेम आहे विजयवर. त्या भिकारल्यावर या जगात तो एकच वेळा प्रेम करायला ज्याच्या घरात 2 वेळच्या अन्न शिजत नाही असा मुलगा
त्याचा बाप लोकांच्या घरी मोल मजदुरी करतो असा मुलगा, त्याच्या मायला हात पायाला कोण आहेत असा मुलगा, त्याचा भाऊ रिकाम तिकडे गावात फिरतो असा मुलगा. दादा तो गरीब असला तरी खूप चांगला मुलगा आहे. हे बघ, नुसता चांगला असून चालत नाही, चांगला जीवन देण्यासाठी चांगला पैसा असायला पाहिजे. काय त्याच्यात आणि शिकून काय करणार आहे? शेतीमाळी मोल मजदुरी आणि तुला त्याच्यासोबत जाऊन काबाड कष्ट करावं लागते. आणि काय कमी आहे आपल्याजवळ? डॉक्टर, इंजिनियर, लेक्चरर म्हणून त्याच्यासोबत तुझं लग्न लावून दे. पण दादा तू हेही विसरू नको, आम्हा श्रीमंताचं पोट भरतं ते शेतकऱ्यांच्या कष्टामुळे. बंद केली तर डॉक्टर नवरा काय टेटस्कोप औषधी खाऊ लागेल, इंजिनियर नवरा काय दगड विटा सिमेंट खाऊ लागेल, लेक्चरर नवरा वर्गातील टेबल खुर्च्या खाऊ लागेल. दादा शेतकरी पोशिंदा आहे जगाचा, शेतकरी पिकवतो म्हणून आम्ही विचार करतो, शेतकरी आहे म्हणून हे जग जगत आहे. आणि राहिला प्रश्न पैशांचा, ज्यात माणुसकीच नसेल ना त्याचा पैसाही कुठलाच कामाचा नसेल. मला जास्त शहाणपणा शिकवू नको. तुझ्यामुळे मला या गावात आपली इज्जत घालवायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून त्याला भेटायचं नाही म्हणजे नाही बस. त्याला माझा जीव गेला तरी चालेल, पण मी लग्न करेन तर विजयसोबतच. हे बघ, यानंतर या घरात त्याचं नाव जरी काढलीस ना, जिवंत काढून टाकेल तुझा, जिवंत. ही माझी शेवटची चेतावणी, लक्षात ठेव. समजाव तिला, अरे समजाव तिला. पहिली